हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजलेत बघा सकाळचे 9, 9:15. तर असं मस्त वातावरण झाले आणि आभाळ म्हणलं तर इतकं गच्च भरलेलं आहे ना, तर बरंच आभाळ भरले. तर चला आता मला बनवायचा आहे स्वयंपाक. आणि अगोदर बघा देवपूजा आवरून घेतली आणि आज सकाळी सकाळी बघा बऱ्याच दिवसातून ना म्हणलं चला मस्त ठेचा बनवूया. तर बघा आज मला वरण बनवायचं होतं ना सकाळच्या जेवणात, तर म्हणलं चला आज मस्त ठेचा बनवूया. इकडं म्हणलं ना तर शेगडीवरती मी दूध गरम करायला ठेवलेलं आणि आज मस्त चपात्या बनवलेल्या. तर माऊलीला अजिबात भाकरी आवडत नाही, तर आज मी चपाती बनवलेली. आणि इकडं बघा माऊलीच्या पप्पांचं आणि माऊलीचं जेवण पण झालेलं आहे. मग काय सकाळच्या जेवणात पण चपातीच बनवली आणि ह्यांचं दोघांचं जेवण झालेलं. तर म्हणलं चला आज हिरवी मिरचीचा ठेचा खायचा होता ना, तर असं मस्त ठेचा बनवला. आता वाजलेत बघा संध्याकाळचे 6:30 आणि इकडं म्हणलं ना तर माझी दिवाबत्ती झाली. तर आत्ताच मी दिवाबत्ती केली देवाची आणि 4 वाजल्यापासून ना एक दोन दळणं येत होते, तर तेवढे दळून घेतले. आणि आता म्हणलं तर माऊलीचे पप्पा आले, तर माऊलीचे पप्पा थांबलेत गिरणीपाशी, तर मला बनवायचं तर त्यांच्यासाठी चहा. तर काल आम्हाला यायला बघा एवढा जर उशीर झाला ना, तर खरं सांगते 8:30 पावणे 9 वाजल्या घरी यायला. तर जास्त व्हिडिओ शूट केलाच नव्हता, तर अपलोड केलाच नव्हता, म्हणजे करताच आला नाही, कारण व्हिडिओ शूट केला नव्हता. यायची घाई गडबड एवढी झाली ना, म्हणलं चला आज ते काय कालच्या काही गोष्टी आहेत ना आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर त्याच्या अगोदर ना मला ह्यांच्यासाठी चहा बनवायचा माऊलीच्या पप्पांसाठी. आता 6:30 वाजलेत ना, आत्ताच आहेत आणि आत्ताच तर बघा थोडी थोडी थंडी पण सुटायला लागली आणि पावसाचं पण वातावरण झाले ना, तर चला चहा बनवूया. आणि जे काय कालच्या गोष्टी आहेत ना, तर म्हणलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करूया. तर हे साडी वगैरे घेतलेली बघा, ते पण नाही शेअर केली तुमच्याबरोबर, कारण तिथं व्हिडिओ शूट करता आला नाही. वेळच नव्हता माझ्याकडं, कारण आम्हाला इकडं लगेचच यायचं होतं आणि घरी पण कोण नव्हतं, शेळी होती ना, त्याच्यासाठी आम्हाला लवकर यायचं होतं. तर आज मी साडी पण बघूया आपण. काल ना माहेरी गेलेलं ना आम्ही, तर जे काही साड्या घेतल्या होत्या ना, तर ते काही जे साड्या घेतल्या होत्या म्हणजे की दुकानात गेलेला व्हिडिओ शूट केला आपण आम्ही, जे साड्या घेतल्या, जे साड्या आम्हाला पसंत पडल्या ना, त्याचं काय मी व्हिडिओ केला नव्हता. तर म्हणलं चला आज तुमच्याबरोबर ना शेअर करूया. तर हे बघा अशा पद्धतीच्या ना मस्त अशा बघा, हे ब्रासो पॅटर्न आहे हे. आणि असं म्हणलं ना तर पहिल्यांदाच ही साडी मी घेतलेली. तर आम्हा चौघी बहिणींना बघा एकसारखी साडी आणि एकसारखीच किंमत, फक्त दोघीचा कलर वेगळा आणि दोघीचा कलर वेगळा. तर असं बघा आमच्या बहिणीची चॉईस झालेली. तर हे म्हणलं तर हे साडीची किनार आहे. तर आपण बघूया वस्तू. आम्हाला पण ना बराच वेळ झाला की बघा, एक 2 ते 2.5 तास ना साडीच्या दुकानात पोरासनी कपडे, परत ना आम्हाला साड्या, एवढं सगळं घ्यायला ना, चौघीच्या पोरांना कपडे साड्या घ्यायला बराच वेळ लागलेला. तर तिथं जर व्हिडिओ शूट करता आलंच नाही. त्याची ब्रासो साडी ना मी असं हे पहिल्यांदाच घेतलेली. मी चौघी पण बहिणींनी अशाच साड्या घेतलेल्या आहेत, फक्त कलर वेगवेगळे, दोघींना कलर वेगळा आणि दोघींना एकसारखाच कलर. बघा आता माहीत नाही कशी दिसेल काय नाही, आता ब्लाऊज शिवल्यावर नंतर बघूया. बघा माझ्या छोट्या बहिणीचं आणि माझ्या साडीचा ना एकच कलर आहे आणि त्या दोघी मोठ्या बहिणींचा ना त्यांच्या साडीचा एक कलर आहे. तर हे बघा हे ब्लाऊज पीस आहे. तर कशी आहे साडी आणि कशी वाटली तुम्हाला पण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे बघा आम्हा चौघी बहिणींची एकच पसंती आणि एकच साडी, फक्त कलर वेगळा. आणि मी पण ना पहिल्यांदाच हे ब्रासो साडी घेतलेली, ह्याच्या अगोदर कधीच घेतली नव्हती. बघा अशा पद्धतीचे अगदी मऊ आणि गुळगुळीत सूत आहे साडीचं. तर खूप छान वाटते बरं का साडी, मी पहिल्यांदाच घेतली. तुम्हाला पण कशी वाटली ना सांगा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये.
आणि एक माझ्या महत्त्वाची ना किचनसाठी मी एक वस्तू घेतलेली, म्हणजे की कोणता सण आला, दिवाळी आली किंवा महालक्ष्मी आली, त्यावेळेस ना मला इतकं नडायचं ना, प्रत्येक असं कोणाच्या घरी जावं आणि कोणाला मागू असं व्हायचं. तर हे बघा अशी मस्त किचनसाठी वस्तू घेतलेली. माझा जे काही शेवगा होता ना लग्नातला, तर त्याच्यावर मला अगोदर म्हणजे की अजिबात येत नव्हतं, की असं ते म्हणजे की असं पिळायचं होता, त्याच्याने अजिबात येत नव्हतं, हात ना सगळी लाल जरत व्हायचे. आणि मग ते शेवगा ना मी मोडला, ते शेवगा मोडला बघा. आणि त्याच्यावरचे जे काही पैसे लागतात ना ते परत आईकडनं घेतले. तर हे बघा असं मस्त शेवगा घेतले. ह्याच्यामध्ये ना 6 प्लेट आहेत. आपल्याला जसं कोणतं पाहिजे ना ते असं आहे. ह्याच्यामध्ये 6 प्लेट आहेत. तर असं खूप छान मला शेवग्यासाठी ना प्रत्येकांच्या घरी जावं लागायचं. आणि सण आला ना अक्षताला इतका वैताग यायचा, तुझं काय असतं मम्मी सारखं सारखं असं म्हणायचे. आणि ह्याच्या घरी लाव त्याच्या घरी लाव असं व्हायचं. ते कारण आमच्या शेवग्याचा प्रॉब्लेम होता ना, त्याच्यासाठी इतका वैताग घ्यायचा. तर मी आईला म्हणलं मला शेवगा घ्यायचा आहे. अरे बघा माझं जे काही लग्नातला शेवगा होता ना ते मी जाताना नेलेला. त्याच्यावरती बघा एवढीशी किंमत आहे शेवग्याची, 1075 रुपये. आणि त्या अगोदरचा शेवगा देऊन ना जे काही वरचे पैसे लागतील ते परत आईकडनंच घेतलेले आहेत. हे बघा आईकडून येताना ही एक गिफ्ट घेतलेली माझ्यासाठी किचनसाठी. तर मला इतका वैताग घ्यायचा ना शेवग्याचा. तर प्रत्येकच वेळेस असं लोकांना त्रास पण नको, आली म्हणजे की आपल्याला वस्तू लागते ना ते पाहिजेच. आणि प्रत्येकच वेळेस त्यांना पण लागणार आणि आपल्याला पण लागणार. ते असं होतं की एक वेळेस ना मला इतका हाल झालेत ना, गेल्या वेळेस म्हणजे आत्ताच्या सध्याच्या दिपोळीतच झालेले आहेत. तर बघा मी पण चकलीचं पीठ मळलं होतं आणि त्यांनी पण चकलीचं पीठ मळलं होतं. आणि मी म्हणजे की शेवगा मागायला गेले, म्हणजे की मला शेवगा पाहिजे त्यावेळेस मी पाठवलेला अक्षताला. तर त्या म्हणत होत्या की मी पण पीठ मळलेले, पण आता असा प्रॉब्लेम झाला तर माझ्याकडे शेवगा असता तर माझं अगोदरच त्यांच्या अगोदर झालं असतं चकली बनवून. त्यासाठी मला थांबावं लागलं. तर एवढं मला डोक्याला तापच नको. तर जाताना बघा माझं जे शेवगा होता ना अजून तेच घेऊन गेलेली मी. आणि येताना म्हणलं ह्यावेळेस आईकडनं ना नक्की शेवगा आणणार. आणि जास्त की प्रत्येकच सणाला मी जाते असं काहीच नाही. मला जसं की जाणं होईल तसं मी जात असते. घेतली पण अडचण बघावी लागते. जायचं म्हणलं की लगेच जाता येत नाही. एकच दिवसाचा प्रश्न असतो, पण ती सगळी अडचण बघावी लागते. तसं पण काल पण आम्ही गेलेलो बघा शुक्रवारी संध्याकाळी. आम्हाला 8-8:30 वाजले तिथे यायला, म्हणजे की घरी पोचायला. आणि तिथून सकाळी तर बघा माऊलीच्या पप्पांना लगेच भाडं आलं, तर ते लगेचच 10-10:30 वाजता तिथून निघूनच आले. आणि मला यायचं म्हणून तर माझं अजिबात आवरलं नव्हतं. तर ताई म्हणत होती की तू मागणं जा, पोरांचं झाल्यावर म्हणजे पोरांना कपडे वगैरे आणले की परत तू जा, तुला बसवायला लावते. मग परत मला भाऊ ना स्टँडवरती आलता बसवायला सोडायला. मग मला घरी यायला 8-8:30 वाजले. हे असे काही नाही काही फजितं होत असते. तर प्रत्येक वेळेस जाणं अजिबात होत नाही, इथली पण अडचण असते. आणि आम्ही 4घी बहिणी असल्यामुळे ना कोण एखाद्या सणाला येतच असते. रक्षाबंधनला म्हणा, दिवाळीला म्हणा. तर दिवाळीला आम्ही तिघी जणी बहिणी एकत्र होतो, तर एक छोटी बहीण आली नव्हती. तर बघू चला कसं वाटला शेवगा पण ना नक्कीच मला सांगा. ते बघा माझ्या आवडीचा शेवगा घेतलेला मी, जसं मला आवडेल ना तसं. ह्याच्यामध्ये पण अजून 2-3 प्रकार आहेत. स्टीलचा पण शेवगा होता, पण ते स्टीलचा मला अजिबात आवडलेलं नाही. ह्याच्यामध्ये ना असं 6 प्लेट आहेत. बरेच काय बनवायचे बघा. हे म्हणले की छोटी शेव, ही पापडी, अजून हे फरसाणामध्ये शेव असते ना ते शेव, अजून ही चकली सगळ्यांच्या आवडीची चकली, आणि ही थोडीशी मध्यम शेव, आणि त्याच्यापेक्षा मोठी म्हणली तर ही शेव. हे बघा अशा 6 प्लेट आहेत. 6 प्लेट आहेत अशा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटा एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर हे बघा कशी वाटली माझं साडी, तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असं म्हणतात ना शेवगा काय आपण घरी घ्यायचा नसतो. तर मला पण अगोदरचा जे शेवगा होता ते पण मला आईनं दिला होता लग्नातला, आणि आता पण आईनं दिलेलं आहे. तर घरी घ्यायचं असेल तर मी माऊलीच्या पप्पांना मागच म्हणजे कधीच आणायला लावला असता. तर आईकडनं आणायचं म्हणलं ना थोडासा वेळ लागला, म्हणजे की जाणं येणं व्हायचं, पण कधीतरी गेलं तर लक्षात येत नसायचं. मी अवरोज माझा जे शेवगा होता अगोदरचा ते शेवगा जाऊन नेला होता. आणि परत येताना म्हणल्या वेळेस मला शेवगा घ्यायचं आहे. तर बघा परत आईने शेवगा पण घेऊन दिला. तर चला बाय बाय.